तिने किती केलंय माझ्यासाठी। जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आजारी होतो तेव्हा माझी काळजी घेतली, दिवस रात्र माझ्या जवळ उशाशी बसून राहिली ती। तिने मला नीट केलं, अर्धवैकल्य केली, घरी आणून पण तिने माझी काळजी घेतली, सांभाळलं मला। आणि या सगळ्या बदल्यात मी काय करायचं तर स्वार्थीपणाने संधीचा फायदा घेऊन निघून जायचं 3 महिन्यासाठी, ते तिला न भेटता, ती आजारी असताना। इतका स्वार्थी नाहीये मी, हे संस्कार नाहीयेत आणि माझ्यावरचे, असं नाही वागू शकत। मान्य आहे मला, पण या संधीचं सोनं करायचंय, मला पण जायचंय। मी इतका स्वार्थी नाही होऊ शकत। अमृताला अशा अवस्थेत असं सोडून मी नाही जाणार। माझी सगळ्यात जवळची व्यक्ती, माझी बेस्ट फ्रेंड आहे ती। तुम्हीच म्हणता ना ती माझी बायको आहे, मग मी तिची काळजी नको घ्यायला? इतकं चांगलं बॉन्डिंग आहे आमच्यात, इतकं चांगलं शेअरिंग आहे आमच्यामध्ये, सगळ्या गोष्टी सांगतो आम्ही एकमेकांना, एकमेकांशी बोलल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही। आणि अशा माझ्या हक्काच्या व्यक्तीशी मी बोलायचं नाही, तिला बघायचं नाही, भेटायचं पण नाही तिला, का आता फक्त तुमच्या त्या व्रतामुळे? अरे नाहीये सगळं मला मान्य, नाहीये मान्य, वैताग आलाय मला आणि त्रास होतोय। 4 दिवस एकमेकांशी बोलला नाही तर तुला त्रास होतोय, वैताग आलाय तुला, आणि मग आयुष्यभर वेगळं राहण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय। कसे राहणार आहात तुम्ही? बरोबर बोलते ना अक्षय? काय भाग्यश्री, जा अमृताला बोलवणे। माई, अमृता अमृता ये। खरं तर तुझ्या अशा अवस्थेत मला हे बोलण्याची अजिबातच इच्छा नाहीये, पण नाईलाजाने मला बोलावं लागतंय आणि आत्ता आजच बोलावं लागणार आहे। तुम्हा दोघांनाही विचारते, घटस्फोट घेताय ना दोघं? काय अक्षय, बरोबर बोलते ना मी? तुम्ही सांगाल आम्हाला कशासाठी घेताय तुम्ही हा घटस्फोट? एकमेकांबरोबर बोलता येत नाहीये, एकमेकांशी राहू शकत नाहीयेत आणि एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला?
चक्क घटस्फोटाचा अर्ज केलात तुम्ही? हा. आणि अमृता तू सुद्धा त्याच्यावर सह्या करून मोकळी झालीस. सगळे प्लॅन्स कळलेत मला अगदी तंबूत. माहिती एक अक्षरही बोल नकोस. अक्षय, अरे तुला दिसत नाही का तिच्या डोळ्यातलं तुझ्याबद्दलचं प्रेम? तुझ्यासाठी ती वाटेल ते करायला तयार आहे. वाटेल ते. आणि मी खात्रीपूर्वक सांगते, या घटस्फोटाच्या अर्जावर सुद्धा तिने ज्या सह्या केल्यात ना, त्या केवळ तुझ्यासाठी. तिच्या मनाविरुद्ध तिने सह्या केल्यात. ती तुझ्यासाठी वाटेल ते करू शकते आणि हे तुला कळत नाहीये काय अमृता? आणि एकदा स्वतःकडे बघ. तुला कळत नाहीये का तूही तिच्यावर प्रेम करतोयस ते? तुझाही जीव अडकलाय तिच्यात आणि म्हणूनच एवढी मोठी संधी आलेली असताना सुद्धा तू इकडनं नाही जाऊ शकत आहेस. तिच्यासाठी तुझा इकडनं पाय निघत नाहीये. तू सोडून जाऊ शकत नाहीयेस तिला. अक्षय, तू माझ्यासाठी अमृता प्लीज यार, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. ही वेळ आत्ता खरं बोलण्याची नाहीये, कारण ते तुला सहन होणार नाही.